सन 2024-25 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कर वसुलीची कार्यवाही अंतिम टप्प्यात सुरू आहे। या अनुषंगाने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जे करदाते नागरिक त्यांचा मालमत्ता कर प्रत्यक्ष प्रभाग कार्यालयात येऊन भरतात अशा करदात्यांना सोयीचं व्हावं याकरिता ठाणे महापालिकेची सर्व कर संकलन केंद्र सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत। ज्या करदात्यांनी आपला मालमत्ता कर अद्याप जमा केला नसल्यास मालमत्ता कर वसुली अंतर्गतची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून आपला मालमत्ता कर भरून महापालिकेत सहकार्य करावं असं आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले। ठाणे महानगरपालिकेची सर्व प्रभाग आणि उपप्रभाग स्तरावरील सर्व कर संकलन केंद्र आणि प्रभाग स्तरावरील कर वसुली कार्यालये तसंच महापालिका प्रशासकीय भवनातील मुख्य कर वसुली कार्यालय आणि नागरी सुविधा केंद्रातील कर संकलन केंद्र 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीतील सर्व शनिवार सकाळी 10:30 ते 4:30 वाजेपर्यंत तसंच 1 जानेवारी 2025 ते 31 मार्च 2025 या कालावधीमधील सर्व शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टींच्या दिवशी 14 मार्च 2025 रोजी धुलीवंदन असल्यानं हा दिवस वगळून सकाळी 10:30 ते सायंकाळी 4:30 तसंच सर्व रविवारी सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 या वेळेत कर संकलनासाठी कार्यान्वित राहणार आहेत। महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावरून पेमेंट गेटवेद्वारे ऑनलाईन पद्धतीनं मालमत्ता कर जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम, भीम ॲपद्वारे देखील करदाते मालमत्ता कर सुलभतेने जमा करू शकणार आहेत। तरी नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरण्यासाठी या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आले। सुनेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्यानंतर तिच्या आत्महत्येचा बनाव करून पेटवून देत तिची हत्या करणाऱ्या जमनाबेग मंगे वय वर्ष 76 राहणार वागळे स्टेट रघुनाथ नगर या सासूला ठाणे न्यायालयानं जन्मठेपेसह 50,000च्या दंडाची शिक्षा बुधवारी सुनावली आहे। दंड न भरल्यास 6 महिने साध्या कारावासाची शिक्षाही आरोपीला भोगावी लागणार आहे। याच आरोपातून पतीची पुराव्याअभावी न्यायालयानं निर्दोष सुटका केली आहे। यातील आरोपी सासू जमनाबेन आणि पती अशोक मंगे वय वर्ष 40 यांनी दक्षा मंगे वय वर्ष 30 या विवाहितेला लग्न झाल्यापासून क्षुल्लक कारणांवरून मानसिक आणि शारीरिक त्रास दिला। यातूनच त्यांनी तिला घराबाहेर काढल्यानं ती माहेरी वास्तव्याला होती। घटनेच्या दिवशी 14 एप्रिल 2018 रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास ती मुलीच्या शाळा प्रवेशासाठी लागणारी कागदपत्र घेण्यासाठी तिच्या सासरी गेली होती। त्यावेळी सासू जमनाबेननं तिचा हात धरून तिला खेचत स्वयंपाकघरात आणलं। त्यानंतर तिच्यावर रॉकेल ओतून पेटवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। हा सर्व प्रकार तिच्या 10 वर्षाच्या मुलीच्या समोरच घडला। आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी तिला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं। मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी वागळे स्टेट पोलीस ठाण्यात सासू जमनाबेन आणि पती अशोक या दोघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता। दोघांनाही 14 एप्रिल 2018 रोजी वागळे स्टेट पोलिसांनी अटक केली होती। राज्य शासनाच्या पर्यावरण आणि वातावरण बदल विभागाच्या माध्यमातून दरवर्षी माझी वसुंधरा 4.0 अभियान राबवण्यात येतं। शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार ठाणे महापालिकेनं 1 एप्रिल 2023 ते 31 मे 2024 या कालावधीत पर्यावरण संवर्धनासाठी विविध कार्यक्रम राबवले। या मोहिमेअंतर्गत अमृत गटातून 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गटामध्ये ठाणे महापालिकेनं 3ऱ्या क्रमांकांसह 6 कोटींचं बक्षीस मिळवल्याचं शासनाच्या पर्यावरण आणि वातावरण विभागानं नुकताच जाहीर केल्याची माहिती पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे। वर्षभर विविध उपक्रम राबवून पर्यावरणाचं जतन आणि संवर्धन चांगल्या प्रकारे केलं आहे। पालिका क्षेत्रामध्ये 1,28,156 भारतीय प्रजातींच्या वृक्षांची लागवड एकूण 62 हेक्टर जागेत आणि 883 मीटर लांब रस्त्यांच्या कडेला करण्यात आली आहे। 83 नवीन हरित क्षेत्रांच्या निर्मितीसह PPP तत्वावर विविध संस्थांच्या माध्यमातून निगा आणि देखभाल केली जाते। दैनंदिन जमा होणाऱ्या ओला आणि सुका कचरा प्रकल्प कार्यान्वित केला असून सुका कचरा व्यवस्थापन प्रकल्प 10 तर 8 खत निर्मिती प्रकल्प राबवण्यात येत आहेत। बायोमेडिकल वेस्ट आणि CD वेस्ट यावर मोठ्या प्रमाणात संकलन आणि पुनर्चक्रीकरणाची प्रक्रियाही सुरू केली आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,34,00,000 लाडक्या बहिणींना 5 हप्ते आम्ही दिले। यापुढे ते मिळत राहतील। आत्ताच्या पुरवणी मागण्यात 1400 कोटींची तरतूदही केली आहे। माझ्या एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाहीत, हा त्यांच्या लाडक्या भावाचा शब्द आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आम्ही सुरू केली। 89 लाख कुटुंबांना वर्षातून 3 सिलेंडर मोफत देत आहोत। मुख्यमंत्री लेक लाडकी योजनेत 34,000 जणांना लाभ दिलाय। 3.5 लाखांपेक्षा जास्त मुलींनी मोफत व्यावसायिक शिक्षण योजनेचा लाभ घेतलाय। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ 1.25 लाख लाडक्या भावांना झाला आहे। ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू केली असून 123 कोटींचं अनुदान वाटप केलं, त्याचा 4.25 लाख ज्येष्ठांना लाभ झालाय। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली असून आत्तापर्यंत विशेष रेल्वेनं मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूरहून आणि इतर 9 शहरांमधून तीर्थयात्रा सुरू झाली आहे। 6,000पेक्षा जास्त ज्येष्ठांनी त्याचा लाभ घेतला। एसटीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्रवास मोफत आहे। खेड्यापाड्यातील लाखो लोक याचा फायदा घेत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला महासत्ता करण्याचा रोडमॅप आखला आहे। त्या दिशेनंच काम करून राज्याला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकावरचं राज्य करायचं आहे। विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची आहे। प्रधानमंत्र्यांचं गृहमंत्री अमित शहा यांचं भक्कम पाठबळ आम्हाला होतं आणि यापुढेही राहील याची आपल्याला खात्री आहे। आता आमचं एकत्रित मिशन आहे समृद्ध महाराष्ट्राचं। आम्ही तिप्पट वेगानं महाराष्ट्राला विकास मार्गावर नेऊ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं ठाण्यात EVM हटाव या मागणीसाठी सह्यांची मोहीम राबवण्यात आली। नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल राज्यातील जनतेसाठी धक्कादायक तसेच अविश्वसनीय आहेत। या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत गंभीर आणि चिंताजनक प्रकार आहे। यामुळे EVM संदर्भात अनेक गहन प्रश्न उपस्थित होत आहेत। तरी यापुढील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात यासाठी सह्यांची मोहीम राबवण्यात येत असून राज्यभरातून अंदाजे 5 लाख सह्यांचं निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, मुख्य निवडणूक आयुक्त यांना देण्यात येणार आहे। त्याचाच एक भाग म्हणून काल प्रभाग क्रमांक 22 येथील रमाबाई आंबेडकर चौक, खार्टन रोड, ठाणे पश्चिम येथे बुधवारी संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभाग क्रमांक 22चे अध्यक्ष प्रवीण जगदीश खैरालिया यांच्या पुढाकारानं ही मोहीम राबवण्यात आली। यावेळी ठाणेकर नागरिकांनीही या उपक्रमाला भरघोस असा प्रतिसाद दिला। यावेळी ब्लॉक अध्यक्ष ॲडव्होकेट जावेद शेख, ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा स्मिता वैती, काँग्रेसचे नेते धर्मवीर मेहरोल, अमोल गांगुर्डे, अफजल तळवळकर, डॉक्टर जयेश परमार, प्राजक्ता शिंदे, राकेश छजलाना, अंकुश चिंडालिया, अमित ढकोलिया, प्रभाग अध्यक्ष प्रवीण खैरालिया, राखी खैरालिया आदी पदाधिकारीही उपस्थित होते। राजधानी दिल्लीत सध्या सुरू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे युवक आघाडीचे ठाणे शहर अध्यक्ष विनोद भालेराव यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। गृहमंत्री अमित शहा यांनी काल संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ विनोद भालेराव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ निषेध आंदोलन करण्यात आलं। त्यानंतर विनोद भालेराव यांनी शिष्टमंडळासह ठाणे जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांची भेट घेऊन एका निवेदनाद्वारे
अमित शहा यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. विनोद भालेराव यांच्या समवेत कार्याध्यक्ष प्रल्हाद मगरे, प्रसिद्धी प्रमुख तात्याराव झेंडे, महासचिव अशोक कांबळे, सचिव मंगेश सादरे, महिला आघाडीच्या उपाध्यक्षा विमल सातपुते, सुमन इंगळे, दिवा विभाग अध्यक्ष दिनेश पाटील, मुंब्रा विभाग अध्यक्ष हनुमंत लांडगे, विभागीय अध्यक्ष संजय गांगुर्डे, बबन वाघमारे, उपाध्यक्ष बबन केदार, सदस्य सुरेश केदारे आदीही उपस्थित होते.